सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच आंबेगाव तालुक्याच्या फुलवडे इथला तवलकडी धबधबा हा ओसंडून वाहतोय। उंच कड्याच्याच डोंगरावरून पांढरा शुभ्र पाणी खळखळून वाहताना दिसतंय, त्यामुळे हा धबधबा पर्यटकांना खुणावत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या फुलवडे परिसरातील तवलकडी धबधबा ओसंडून वाहत आहे। सध्या मी धबधब्याच्या परिसरात आलेला आपण या ठिकाणी पाहू शकता। उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारा पांढरशुभ्र धबधबा मन प्रसन्न करून टाकत आहे। या परिसरात सध्या हिरवागार निसर्ग बहरलेला आहे, दाट धुके दाटून येत आहे, तर पावसाच्याही जोरदार सरी कोसळत आहे आणि हे सारं दृश्य मन प्रसन्न करून टाकत आहे। खास करून जी24 तासच्या प्रेक्षकांसाठी हा मन प्रसन्न करून टाकणारा विलोभनीय असा नजारा मी तुमच्यासाठी फुलवडे परिसरात घेऊन आलेला। आपण या बाजूचा परिसर जर पाहिला तर हा डिंबे धरणाचा बॅकवॉटर परिसर आहे। उंच कड्याच्या डोंगरावरून आपण हा डिंबे धरणाचा बॅकवॉटरचा परिसर सुद्धा पाहू शकता। हे सारं दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी या परिसरात पर्यटक सध्या गर्दी करत असतात। मात्र अनेकांना हा तवलकडी धबधबा माहीत नाही, मात्र खास करून हा फुलवडे परिसरातील मन प्रसन्न करून टाकणारा हा फुलवडेचा जो काही तवलकडी धबधबा आहे तो खास करून जी24 तासच्या प्रेक्षकांसाठी मी सध्या फुलवडे परिसरात घेऊन आले। जर तुम्ही वीकेंडला कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही या निसर्ग सौंदर्याच्या परिसरात भेट देऊ शकता। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।